त्यांना कुठल्या प्रकारची गुरुदक्षिणा ते बोलतात मला माहित नाही, पण एखादा गुरु चांगल्या विचाराचा असेल आणि विचारासाठी लढणारा असेल आणि महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी आजपर्यंत जर लढला असेल तर कुठल्याही शिष्याने गुरुदक्षिणा जर द्यायची असेल तर विचार जपण्याची गुरुदक्षिणा खरं तर दिली पाहिजे। आणि दुर्दैव असं की मुश्रीफ साहेबांनी ते विचार जपले नाहीत, पुरोगामी विचार हा जपला नाही, त्यामुळे कुठल्या प्रकारची ते गुरुदक्षिणा म्हणतात माहीत नाही। पण पवार साहेबांना खऱ्या अर्थाने जी गुरुदक्षिणा पाहिजे म्हणजे विचार जपणं, महाराष्ट्र धर्म जपणं, लोकांच्या हितासाठी काम करणं, हे मात्र मुश्रीफ साहेबांकडनं नाही तर त्यांच्या सर्व इतर नेत्यांकडनं झालेलं नाही, कारण स्वार्थापोटी ते सत्तेत गेलेले आहे विचार सोडून। देवेंद्र फडणवीस साहेब घाबरलेले आहेत। तसंच दिल्लीवरनं आदेश आला असावा की जे काय कुठले आपण सर्वे केले त्याच्यामध्ये भाजप काही 60च्या पुढे जात नाही आणि महायुती एकत्रित करून सुद्धा 115च्या पुढे जात नाही। मग दिल्लीवरनं आदेश आला असावा की आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही, तुम्ही पूर्वीच्या स्टाईलमध्ये जावा, म्हणजे कुठेतरी हिंदू मुस्लिम करा, ओबीसी मराठा करा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडनं आला असावा। म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत। पण याच्या मागचा एकच अर्थ आपण काढू शकतो की देवेंद्र फडणवीस साहेब भाजप आणि महायुतीचे सर्व नेते त्यांचा सर्वे बघितल्यानंतर घाबरलेले आहेत। पण ते कोणाला घाबरले आहेत तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला, मतदारांना घाबरलेले आहेत।